जागे आदिवासीमध्ये खूप जागे रखवाली करण्यासाठी ठेवतात त्याला खूप जागल्या म्हणतात मला. पुढे ती कविता म्हणते, कवितामध्ये आहे वर्णन, हा बांधाचा बंधन फार मोठा, बांधाचा बंधन फार मोठा, कधीतरी हा कोतून फेकावं लागेल. आणि असं म्हणत म्हातारा हळूच उठला आणि बाण धरून तोडली. बांधाचं बंधन म्हणजे शेतीचे बाण, इथून तर इथं माझ्या मालकीचे माझे बंधन येतं. हा ही सीमा, हा आमचा देश, तो तुमचा देश. हा बंधन, हा माझा धर्म, तो तुमचा धर्म. म्हणजे ही जो बंधन आहे फार मोठा आहे. हे बंधन हा बाण कधीतरी कोठून फेकावं लागेल. अशा तऱ्हेची त्या कवितामध्ये आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहे. आणि 10वीचा उल्लेख आला, पहिली लढाई आपलीच. माझ्या बोलीमध्ये बाबा काय दे तू जीव थोड नाता थोडी टाक, नाता थोडी टाक. मला पोलीस मारी टाकी करी तू भिवी गई, मला पोलीस मारी टाकी करी तू भिवी गई. मला बंदूक मारी असतात ना की घरमा बाहेर सगळा साय माय बाप पठसना पाणी मुरायचं. आणि ते तसेच बोलत तवय तेही मला जीव दिले नाही. बाहेरची दुनिया आवडना, बाहेरची दुनिया आवडना, जीव घेऊ लागला. त्यांना मला कधी जन्म देली पेट मारली तिथं जीव सतावू माणूस तुझी लढाई लढण्यास पडली. बाहेरची दुनिया आवडना, तुना डोया मागे पाणी, मना डोया मागे पाणी. तुना जीव तत्य, मना जीव तत्य. तुना जीव घरमा केस, मना जीव बाहेर केस. पहिली लढाई आपलीच. अशा तऱ्हेचे ही कविता. तर अशा तऱ्हेने या कविता नेहमीच या व्यवस्थेला अशी चॅलेंज देऊन सांगते. तर आम्ही कधीतरी या व्यवस्थाची झूज देऊ आमचा विजयकडे वाटचाल करणार. अशा अनेक भावना या कवितांमधून आहेत. 2 कविता संग्रह आहेत, काही 2-3 पुस्तकं आहेत. कुणाला पाहिजे असेल तर त्याला किंमत आहे, ती किंमत द्यायची आपण घ्या. आणि हे वाहन सोडवणे लढत आहे नाही, आम्ही सगळेच लढत आहोत. सर्व जे आम्ही कोणी याच्याची लढत आहे, कोणी मोर्चे काढून लढत आहे, कोणी लेख लिहून लढत आहोत, कोणी पेपर मध्ये लिहित आहे, कोणी मासिक काढून लिहित आहे, कोणी नाटक करून लढत आहे, कोणी गीत गाऊन लढत आहे. सगळे लढत आहे. जोपर्यंत हे समाज व्यवस्थामध्ये विषमता आहे हा लढा तसाच चालू राहणार आहे. आणि म्हणून आम्ही कार्यकर्ता म्हणून राबलो, लढलो, मोर्चे काढले आणि आम्ही कलापथक पण केला. आम्ही रात्री धडगावमध्ये कलापथक केला आणि सकाळी उठून तहसीलदार कचेरीवर मोर्चा काढला भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये. तर आमच्या मोर्चावर हल्ला झाला आणि मी जखमी झालो. धुळ्याच्या दवाखान्यामध्ये 8 दिवस मी उपचारासाठी होतो. तर आम्ही ते लढणारे लोक आहेत. या व्यवस्थेच्या विरुद्ध रोज लढतोय आपण. आणि आज आम्ही याला मतदानाच्या याच्यामध्ये याला मत दे त्याला मत दे, पण ही जी काम करणारी जी शक्ती आहे, आमची जी लोकांची मानसिकता आहे, तरुणाची मानसिकता हे बदलवत आहे. आम्ही रोज बघतो आमच्या पोरांना झेंडे कागदावर देतात, चला त्या तीर्थला जाऊया. कधी म्हणतात पायी चला, कोणी म्हणतो कावडे घेऊन चला. आणि आम्ही जातो. आम्ही तिथपर्यंत आमच्या पोरापर्यंत अजून आम्ही पोहोचलो नाही.
विचारता केलेले नाही आहे. जो केलेला आहे त्या लोकांच्या सोबत केलेला आहे, आपल्या विचाराच्या सोबत केलेला आहे ना. आपण पुढे जात आहे. आज माझ्या साहित्याचा कार्यकर्ता म्हणून, कलाकार म्हणून दिशा आहे. एवढं बोलतो, थांबतो.